महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशन ला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. प्रशांत किशोर यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज. बैठकीमध्ये प्रशांत किशोर यांचा सल्ला, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीत अनेक बदल होण्याची शक्यता. राष्ट्रवादीने राजकीय सल्लागाराची नेमणूक केली की नाही याबाबत माहिती नाही. राष्ट्रवादीने अधिकृतपणे कळवल्यानंतरच यावर बोलणार. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोरांची औपचारिक भेट. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. तर मला रणनीतिकार किंवा सर्वेची गरज नाही. प्रशांत किशोरांबाबत सुनील तटकरेंचं रोखठोक भाष्य. नाशिकची दुर्दशा पाहून वाईट वाटतं. खड्ड्यांमुळे माणसं मरत असताना प्रशासन मात्र ढिम्म. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून संताप व्यक्त. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले. प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणं घेणं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आरोप. तर जात किंवा भाषा पाहून कंत्राट दिली जात नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर. पंतप्रधान मोदींसोबत विकास कामांवर चर्चा. मोदींसोबतच्या तासभर बैठकीनंतर एकनाथ शिंदेंची माहिती. शिवसेना सुनावणीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित. 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,029 कोटी रुपये जमा. दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहन पैसे मिळणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. बंगळुरूमध्ये आजपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 11वं अधिवेशन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी. नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र 24 तास या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये काल बैठक झाली. दोघांमध्ये देवगिरी बंगल्यावर तब्बल 6 तास चर्चा झाली. यावेळेला पक्ष बांधणीसह संघटनेमध्ये मोठे बदल करण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. जोपर्यंत राज्यातील नेतृत्व सोबत काम करणार नाही तोपर्यंत आपल्याला राज्यात काम करणं कठीण असल्याचं प्रशांत किशोर यांनी मत व्यक्त केलंय. भविष्यातील निवडणुकांसाठी आपण काम करणं अपेक्षित असेल तर प्रदेशाध्यक्षपदाबाबत निर्णय घ्यावा लागेल अशी भूमिका प्रशांत किशोर यांनी बैठकीमध्ये मांडली असल्याची माहिती मिळते आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची प्रशांत किशोर यांच्यासोबत देवगिरीवर 6 तास बैठक पार पडली. राष्ट्रवादीच्या राज्य नेतृत्वात बदल करण्याचा प्रशांत किशोर यांनी सल्ला दिलेला आहे. पक्षात आमूलाग्र बदल करण्यासाठी नेतृत्व बदलाची गरज असल्याचं ते म्हणाले. सूत्रांची माहिती आहे. पक्ष बांधणीसह संघटनेबाबतही काही सूचना करण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष पदावर संघटनात्मक कामात सक्रिय असलेली व्यक्ती असावी. संघटनात्मक नियुक्त्या आणि घटनात्मक कामावर भर देण्याचाही सल्ला देण्यात आला. तर सुनेत्रा वहिनी आणि प्रशांत किशोरांची औपचारिक भेट झाल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिलेली आहे. तसंच मला रणनीतिकार किंवा सर्वेची गरज नाही, मी फील्डवर जात जनभावना समजून घेतो असंही तटकरे म्हणालेले आहेत. प्रशांत किशोर यांनी देवगिरीवर जात सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे रणनीतिकार म्हणून जबाबदारी असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे. त्यांची निवड झाल्याचं मला माहीत नाही. त्यांची भेट झाल्याचं मी वाचलं. मला मगाशी माझी काही वेगवेगळ्या कारणांच्यासाठी उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा वहिनींची सुद्धा त्या ठिकाणी भेट होती. त्यांची ती औपचारिक भेट होती असं त्यांनी मला सांगितलं. आता ते रणनीतिकार जे आहेत त्यांचं एक वेगळं त्याने एक वैशिष्ट्य जपलेलं आहे. पण मला ज्ञात नाही की ते आज आमच्या पक्षासाठी काय काम करतात की काय. स्वाभाविकपणाने वहिनींची अध्यक्ष म्हणून त्यांची भेट जरूर त्या ठिकाणी झाली. 1-1.5 महिन्यापूर्वी आमची एकत्रितपणाने त्याला भेट झालेली होती. पण दॅट वॉज अ कर्टसी कॉल. त्याच्यानंतर मी माझ्या आयुष्यात कधी माझ्या निवडणुकीचा सर्वे कधी करून घेतला नाही. आपल्यापैकी सगळेजण दाखवत होते मतमोजणीच्या दिवशी की रायगड लोकसभा मतदारसंघ हरणार आहे. फक्त एखादाच मिळाला तर राष्ट्रवादीला एखादाच
पण तो कोकणातला नाही, तो दुसरा कुठला तरी असं दाखवलं जात होतं. ते मला काय असल्या काय रणनीतिकार किंवा असल्या सर्वेची काय गरज नाही, कारण मी फील्डमधला आहे आणि फील्डमधलं असल्याच्यानंतर आपल्याला कळतं. आपल्याला दर शनिवारावर गावाला गेलो की माणसं भेटल्यावर त्यांना काय वाटतं, तरुणाईला भेटल्यावर त्यांना काय वाटतं, त्याचे सगळे अनुभव असलेले आहेत. आणि पवारसाहेबांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली, दादांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिकलमध्ये काम केलं. मी 8 वेळा महाराष्ट्र उलटापालटा केला आहे. तर प्रशांत किशोर यांच्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. भाजपचा बिहार विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पराभव करणारे प्रशांत किशोर यांनी मुंबईमध्ये सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर यांची निवड केली आहे. प्रशांत किशोर सातत्यानं भाजपवर टीका करतायत, त्यामुळे महायुतीत असताना राष्ट्रवादीनं प्रशांत किशोर यांची राजकीय रणनीतिकार म्हणून नियुक्ती केल्यानं महायुतीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यात काल देवगिरी बंगल्यावर तब्बल 6 तास चर्चा झाल्याची माहिती सुद्धा मिळते. नाही, कारण ते म्हणजे प्रशांत किशोर यांनी अनेक राज्यांमध्ये जे आहे वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचाराचं किंवा त्यांना सल्ला देण्याचं काम केलंय. पण राष्ट्रवादीमध्ये काय अजून त्यांची नेमणूक झाली आहे असं मला वाटत नाही. पहिल्यांदा तर त्यांनी कोणाला नेमलं हे देखील आम्हाला माहिती नाही. आम्हाला अधिकृतपणे त्यांनी कोणाला सल्लागार नेमलं आहे हे आम्हाला त्यांनी कळवलेलं नाही. त्यामुळे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्यावरच मी या संदर्भात बोलेन. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेली शहरातील रस्त्यांची दुरवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती आणि वृक्षतोडीवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, महाराष्ट्रात ठेकेदार जन्माला आले नाहीत असा चिमटा काढत प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणं घेणं असल्याचा आरोप त्यांनी केलाय. याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. कंत्राटदाराला त्याची जात किंवा भाषा पाहून कंत्राट दिलं जात नाही, क्वालिटी चेक करूनच कंत्राट दिलं जातं असं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरातमधले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे. आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे आणि महाराष्ट्रामधले एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लाभू. कंत्राटं देताना त्या व्यक्तीची जात पाहता येत नाही, त्याची भाषा पाहता येत नाही, त्याचा धर्म पाहता येत नाही, त्याची बिड कॅपॅसिटी किती आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, कंपनी बघायची असते, कंपनीच्या मागे कोण आहे हे बघितलं जात नाही. मला या गोष्टीचं समाधान आहे की जे काही या ठिकाणी टेंडर दिले गेलेले आहेत हे अतिशय कॉम्पिटिशनने दिले आहेत, ते बिलो दिले गेलेले आहेत आणि 3 प्रकारचे क्वालिटी चेक्स हे त्याच्यावर लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे क्वालिटी चेक झाल्यानंतरच त्या ठिकाणी पैसा मिळणार आहे. आता पाहिजे असेल तर या कंपन्यांच्या मागचे जे काही मराठी लोक आहेत त्यांचे नाव आपण पाठवून देऊ. नाशिकच्या खड्ड्यांवरून सध्या राजकारण तापलं. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सुनावलंय. सर्व विभागांनी आपली जबाबदारी ओळख रिलॅक्स राहून चालणार नाही, प्रत्येकानं आपापली जबाबदारी ओळखावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले. तसंच खड्डे बुजवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांना दंड लावा, पुढचं काम थांबवा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काय सुनावलं बघूया. सर्व विभागांनी आपली जबाबदारी ओळखा, रिलॅक्स राहून चालणार नाही, चेंबरमध्ये बसून न राहता अधिक संवाद साधा, खड्डे बुजवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्यावर दंड लावा, त्यांचं पुढचं काम थांबवा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आहेत. पुढच्या 1 महिन्यात पुन्हा बैठक घेऊन गुणात्मक सुधारणा दिसली पाहिजे असंही सुनावलंय. महाकुंभ तोंडावर आहे, अधिक गांभीर्यानं काम करा असाही सल्ला दिला. MNGLच्याही लोकांना बोलवलं होतं. नाशिकमधला मुख्य प्रॉब्लेम हा MNGLमुळे झाला आहे. सगळे रस्ते MNGLला आपण पाईपलाईन टाकण्याकरता मान्यता दिली होती आणि ती महत्त्वाची आहे गॅस पाईपलाईन. त्या गॅस पाईपलाईन टाकल्यानंतर घरोघरी जे कनेक्शन द्यायचे त्याला ते उशीर लावत असल्यामुळे जिथे पाईपलाईन टाकली आहे तिथे घरचं कनेक्शन देण्याकरता पुन्हा खोदावं लागेल,
म्हणून आपल्याला रस्ता करता येत नाही. कनेक्शन अतिशय धीम्या गतीने ते देत आहेत. फक्त 44,000 कनेक्शन त्यांनी दिले आहेत. आत्तापर्यंत 2 लाख कनेक्शन पूर्ण होणं अपेक्षित होतं. एकूण 4 लाख कनेक्शन आहेत, पण 2 लाख आत्तापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं. ते काही त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे त्यांनाही अतिशय खडसावून सांगण्यात आलेलं आहे. त्यांना एक प्लॅन तयार करायला सांगितलेला आहे. त्या प्लॅनच्या अंतर्गत त्यांनी ते काम करावं असं अपेक्षित आहे. मुलुंड चेक नाक्याजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झालेला आहे. बेस्ट बसच्या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झालाय. नेरूळहून मुलुंडला जाताना बेस्ट बसचा हा अपघात झालाय. मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि अधिकचा तपास सुरू करण्यात आलेला आहे. बेस्ट बसचा अपघात झालाय. नेरूळहून मुलुंडला जाताना बेस्ट बसचा अपघात मुलुंड चेक नाक्याजवळ हा अपघात झालेला आहे आणि यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय. आता मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. एकनाथ शिंदेंच्या खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. त्यांच्यामध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली आहे. पंतप्रधानांनी चहासाठी निमंत्रण दिलं होतं. यावेळेला खासदारांच्या मतदारसंघातील विकास कामांवर चर्चा झाली अशी माहिती पंतप्रधानांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली आहे. प्रधानमंत्री महोदयांना देखील मोदी साहेबांना भेटलो, सदिच्छा भेट घेतली आणि महाराष्ट्रातले विकासाचे काही विषय, इतरही काही विषय याच्यावर अतिशय मनमोकळेपणाने चर्चाही झाली, गप्पाही झाल्या. आणि NDAमध्ये असल्यामुळे अधिवेशन काळामध्ये आमचे देखील खासदार या ठिकाणी कुठल्याही जी बिलं असतात, काही विषय असतात, या संदर्भामध्ये NDA म्हणून ते मोदीजी नेहमी चर्चा करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आजची भेट होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर नाना पटोलेंनी टीका केलेली आहे. महाराष्ट्रात त्रास झाला की शिंदे दिल्लीला जातात असा टोला नाना पटोलेंनी लगावलाय. तर एकनाथ शिंदे घाबरलेले असून त्यांना कधी सोडायचं हे भाजपनं ठरवावं असं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय. ते आपलं दुःख सांगतात. ते त्यांना दुःख आहे महाराष्ट्रामध्ये जो त्रास आहे फडणवीसांकडून, ते दुःख सांगायला वारंवार ते जातात. आणि मला असं वाटतं की आत्ता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाचा पण प्रश्न आहे, त्याच्यावरही काही चर्चा करायला गेले असतील. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना जे कष्ट आहे, दुःख आहे, त्याच्यावरचं निराकरण करण्यासाठी वारंवार ते प्रधानमंत्र्याला भेटत असतील. एकनाथ शिंदे हे घाबरलेली आहेत, कारण त्यांना माहिती आहे की कधी ना कधीतरी BJP त्यांची साथ सोडेल आणि अशा प्रकारे जर कुठे निर्णय झाला तर BJP किती दिवसपर्यंत त्यांना घेऊन जाईल याबद्दलची शंका त्यांच्या मनामध्ये आहेत आणि त्यांचा कालावधीसुद्धा BJPने ठरवलेला आहे. कधीपर्यंत साथ करायची, कधी सोडायची, त्यावेळेला शिंदेंना कळून चुकेल की आपल्यासोबत आता कोणीही नाही आहेत, आपण एकटे पडलेलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या खासदारांशी ब्रेकफास्ट बैठकीमध्ये संवाद साधलेला आहे. या बैठकीची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे. बैठकीत राजकीय घडामोडींसोबतच मतदारसंघातील विकास कामांवर भर देण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला पंतप्रधानांनी खासदारांना दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या खासदारांची वैयक्तिक विचारपूस केली. आपल्या मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी सत्तेचा उपयोग करा असा थेट कानमंत्र त्यांनी खासदारांना दिलाय. कुठल्याही प्रकारची विकास कामं असतील तर थेट पंतप्रधान कार्यालयाशी संवाद साधावा असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले आहेत. या संवादादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक खासदाराशी स्वतंत्रपणे चर्चा केली. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी बोलताना पंतप्रधानांनी त्यांच्या दैनंदिन योगाभ्यासाबद्दल विशेष माहिती जाणून घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मोदींच्या ब्रेकफास्ट पे चर्चेमध्ये काय झालं बघूया. ठाकरेंकडून फुटून शिंदेसोबत गेलेल्या खासदारांसोबत त्यांनी भेट घेतलेली आहे. कुठलीही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी सगळ्या फुटीर खासदार जे शिवसेनेमध्ये गेलेल्या खासदारांना दिला. पंतप्रधान मोदींची शिवसेना खासदारांना ग्वाही त्यांनी दिलेली आहे.
एनडीए मधील प्रत्येक खासदारांच्या पाठीशी आपण उभे राहणार असल्याचंही ते म्हणाले. एनडीए एक परिवार आहे, भाजप घटक पक्षांसोबत असल्याचंही मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील खासदारांसोबत मराठीत संवाद साधला. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेत जात पडताळणी समित्यांकडून कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांचे अर्ज फेटाळले जात असल्याचा आरोप केला. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळं असल्याचं दिसतंय. शिंदे समिती स्थापन झाल्यापासून ते 31 जुलै 2026 पर्यंत मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये 20,843 अर्ज पडताळणी समितीकडे दाखल झाले. त्यापैकी 15,597 अर्जदारांना कुणबी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आलंय. विशेष म्हणजे केवळ 61 अर्जच अवैध ठरलेले असून त्यांचं प्रमाण अवघं 30% आहे, तर 2,528 अर्ज अद्याप प्रलंबित आहे. सर्वाधिक अर्ज आणि सर्वाधिक वैधता प्रमाणपत्र बीड जिल्ह्यामध्ये देण्यात आलेली आहेत. तर अर्जांची संख्या कमी असली तरी नांदेडमध्ये अवैध अर्जांचं प्रमाण तुलनेनं अधिक असल्याचं या आकडेवारून दिसून येते. बहुतांश अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालं असून फेटाळणीचं प्रमाण अत्यल्प आहे. आपण बघतोय अवैध ठरलेल्या अर्जांचं प्रमाण अवघ्या 0.30 आहे. जात पडताळणीसाठी एकूण अर्ज 20,143 आले होते. वैध प्रमाणपत्र आहेत 15,597 म्हणजे 77.40%. अवैध प्रमाणपत्रांचं संख्या आहे 61 म्हणजे 0.30%, अत्यल्प आहे. प्रलंबित अर्ज आहेत 2,528 म्हणजे 12.55%. बीड जिल्ह्यामध्ये 13,512 अवैध अर्ज ठरले, तर एकूण 13,512 अर्ज दाखल करण्यात आले. 11,111 वैध ठरण्यात आले, तर अवैध एक अर्ज ठरण्यात आला. प्रलंबित आहे 1,206. लातूरमध्ये बघूयात, अर्ज दाखल करण्यात आले होते 1,510. वैध अर्ज ठरलेले आहेत 968, अवैध ठरलेले आहेत 0, प्रलंबित आहे 318. जालन्यामध्ये अर्ज आले होते 1,641, वैध ठरलेले आहेत 922, अवैध ठरलेले आहेत 23, तर प्रलंबित आहे 389. संभाजीनगरमध्ये 1,267 अर्ज आले, 1,080 वैध ठरले, अवैध 4 ठरले, तर 167 प्रलंबित आहेत. धाराशिवमध्ये 1,218 अर्ज आले, वैध ठरले 774, अवैध ठरलेत 5, तर 186 प्रलंबित आहेत. हिंगोलीमध्ये 523 अर्ज आले, वैध ठरले 341, अवैध 0 आहेत, प्रलंबित 139 आहेत. नांदेडमध्ये 398 अर्ज आलेले आहेत, 251 वैध ठरलेत, अवैध ठरलेत 21, तर प्रलंबित आहेत 46. मराठवाड्यातल्या जिल्ह्यांची आपण आकडेवारी बघतोय. परभणीमध्ये 254 अर्ज आले, 150 वैध ठरले, 7 अवैध ठरलेत, प्रलंबित 77 आहेत. छत्रपती संभाजीनगर अर्जावरील दावा आणि सादर पुरावे ग्राह्य नव्हते. त्याची कारणं आपण बघतोय. कुणबी प्रमाणपत्र का फेटाळण्यात आली? अर्जदाराकडे कुणबी असल्याचा पुरेसा दस्तऐवज पुरावा नव्हता म्हणून जालन्यातले अर्ज फेटाळण्यात आले. धाराशिवमध्ये अर्जदारांनीच दावा मागे घेतल्यानं प्रकरण निकाली काढण्यात आलं. नांदेडमध्ये कागदपत्रांमधील विसंगती आणि कुणबी असल्याचा पुरेसा पुरावा नव्हता म्हणून जे काही रद्द करण्यात आली प्रमाणपत्र ती आहेत. बीडमध्ये केवळ एक अर्ज अवैध ठरलाय, जात दावा सिद्ध झाला नाही म्हणून तो अवैध ठरण्यात आलेला आहे. परभणीमध्ये कागदपत्रांच्या आधारे दावा सिद्ध झाला नाही म्हणून ते अवैध दाखले ठरलेले आहेत. तर दुसरीकडे आपण बघतोय प्रसाद लाड आणि हाकेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. हाकेंसारख्या लोकांना भीक घालत नाही. प्रसाद लाड कोण आहे माहीत नसेल तर गुगल सर्च करावा अशी टीका प्रसाद लाड यांनी हाकेंवर केली आहे. तर हाके कोण आहेत? लाड यांना दाखवून देणार असल्याचं म्हणत हाकेंनी पलटवार केलाय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये हा वाद पेटलेला आहे.
लाड कोण आहे ते माहीत नाही, त्यामुळे त्यांनी पहिला माझा गुगल सर्च करावा. मी एकाच वाक्यात सांगतो, हाती चले बाजार कुत्ते भोके हजार. हे अशा लोकांना आम्ही भीक घालत नाही. असे अनेक आले अनेक गेले, ह्याच्या मागे 4 लोक नाहीत. अमोल मिटकरींनी काढ काढली, त्यावेळेला जाऊन बेळात बसला. त्यामुळे मला असं वाटतं की अशा लोकांवरती न बोलणं हे चांगलं असतं. कदाचित त्यांच्या कान त्यावेळेला बंद झाले असतील. मी हे देखील म्हटलं की ओबीसी आरक्षणाच्या विषयावर देखील एखादा संघर्ष करावा लागला तर निश्चितपणे प्रसाद लाड त्यांच्याबरोबर भावासारखा उभा राहील. हाके कोण आहे हे प्रसाद लाडच्या बापाला चांगलं माहिती आहे. त्यामुळं हाके ज्या प्रवर्गाची भाषा बोलतोय ना प्रसाद लाड, त्या तुझ्या भाजपचा पहिला इतिहास वाचून घे. हा भाजप वाड्या वस्त्या तांड्यावरती न्यायला माननीय अण्णासाहेब डांगे, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, नासफ फरांदे आणि ओबीसीमधले छोटे मोठे घटक तुमचेच नेते म्हणतात की भाजपचा DNA ओबीसी आहे. त्यामुळे प्रसाद लाड, आमच्या मागे जरी काय 2, 4, 5 माणसं नसतील आणि मला जर तू ओळखत नसशील, आपण निश्चित आमने सामने एकदा भेटल्यावर मी माझी ओळख करून देतो तुला. त्यामुळं प्रसाद लाड ही व्यक्ती नव्हे, प्रवृत्ती ज्यावेळी माझ्या डोळ्यासमोर येईल ना, त्या प्रसाद लाडच्या कानाखाली एक सणकण वाजवून देईल आणि प्रसाद लाडला लक्ष्मण हाके म्हणजे कोण आहे आणि कुठली भाषा बोलतो आणि किती लोकसंख्येची भाषा बोलतो हे त्याला चांगलं समजावून सांगेल. यानंतर बातमी नगरसेवक मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या बदलते. जामिनानंतरही रमेश म्हात्रे जेल बाहेर आलेला नाही आहे. रमेश म्हात्रेला 2 दिवस जेलमध्येच मुक्काम करावा लागणार आहे. जामिनाचा आदेश वेळेत जामीन पेटीमध्ये पोहोचला नाही आहे, त्यामुळे आदेश वेळेत न पोहोचल्यानं म्हात्रेचा मुक्काम जेलमधला वाढलेला आहे. आपण बघतोय रमेश म्हात्रेला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे, मात्र निकालाची प्रत जी आहे ती वेळेवर न पोहोचल्यामुळे, जामिनाचा आदेश वेळेत जामीन पेटीमध्ये पोहोचला नाही, त्यामुळे म्हात्रेचा मुक्काम हा वाढलेला आहे. यानंतर बातमी गुजरातमधली आहे. गुजरातच्या मोरबीतल्या विहिरीचा व्हिडिओ एव्हाना आपण सर्वांनी पाहिला असेल. अचानक या विहिरीमध्ये उसळलेल्या लाटा अनाकलनीय आहेत. पण हे AI आहे की नेमकं खरंच घडतंय आणि मग त्याची कारणं काय आहेत, तिथल्या ग्रामस्थांनी आणि तज्ज्ञांनी याबद्दल नेमकं काय म्हटलंय, बघूयात एक रिपोर्ट. समुद्रातल्या लाटा मनाला सुखद अनुभूती देतात, पण तशाच लाटा विहिरीत उसळल्या तर भीतीनं गाळणच उडेल. आणि तसंच घडलंय गुजरातच्या मोरबीमध्ये. काही अघटित तर घडणार नाही ना, अशी भावना तिथल्या गावकऱ्यांच्या मनात आहे. हा व्हिडिओ पहा. या विहिरीत चक्क लाटा उसळत आहेत. अचानक अशा लाटा उसळत असल्यामुळे अनेक जण बुचकळ्यात पडलेत. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओवर काहींनी कमेंट करताना तो AI निर्मित आहे असं म्हटलंय, तर काहींनी भूताखेताच्या कथा रचल्यात आणि काहींनी तर भूकंपाची भीती वर्तवली. पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे हा व्हिडिओ खरा आहे. गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एका दुर्गम गावातल्या 18 फूट खोल विहिरीत या लाटा उसळत आहेत. सतत अनाकलनीय लाटा आणि तरंग निर्माण होऊ लागल्यामुळे सर्वांनाच कुतूहल वाटतंय. हे AI आहे असं आधी सर्वांना वाटलं, पण एका प्रत्यक्षदर्शीनं तिथे जाऊन खातरजमा केली आणि खरंच लाटा उसळत होत्या अशी प्रतिक्रिया दिली आहे. 2 दिन पहले शाम को हुआ था ये पानी जे, वो सच नहीं लग रहा था और लोगों को बोल रहा था ये AI वाला है, और AI वाला नहीं है, ये सच है. पहले आज मैंने आया, ये देखा तो मैंने वीडियो उतारा, तो वीडियो उतार के मैंने गांव में लोगों को बोलाया फोन करके कि तुम अभी आओ, ये जो हो रहा है सच में हो रहा है, ये कुदरती कोई प्रक्रिया हो रही है. ही विलक्षण घटना पाहण्यासाठी गावकरी, वाटसरू आणि महामार्गावरून प्रवास करणारे अनेक लोक मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमत आहेत. इथे भूतप्रेत असू शकतं किंवा भूकंप होऊ शकतो असं सगळे म्हणत होते, पण यामागे काही वैज्ञानिक कारण आहेत असं तिथे राहणाऱ्या अल्पेशनं सांगितलंय. पहले मैं बाहर था, गांव लोगों का फ़ोन आया कि अल्पेश भाई इधर पानी ऑटोमेटिक हिल रहा है कुआं के अंदर, वहाँ पर भूत प्रेत हो सकता है, कोई बोल रहा है भूकंप आ रहा है. लेकिन मैंने तंत्र को जान किया. तंत्र ने बोला कि मैं मामलतदार और कलेक्टर ऑफिस दोनों यहाँ वहाँ पर विजिट लेके गए हैं, लेकिन कोई ना कोई नहीं हो सकता है, क्योंकि ये है ना कोई वैज्ञानिक कारण है, इसलिए वो पानी हिल रहा है. हवेचा दाब आणि भूजल पुनर्भरणामुळे हे असं होतंय असा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत.
वो ग्राउंड वाटर रिचार्ज की वजह से है। हैवी रेनफॉल की वजह से जैसे रॉक में से पोर स्पेस में से एयर रिलीज होती है, तो ये देखने को मिलता है। दूसरा ये है कि ये रोड के साइड में थोड़ा विंड वेलोसिटी ज़्यादा है, तो इसकी वजह से ये फ्लक्चुएशन देखने को मिल रहा है। सिस्मिक या फिर एक अर्थक्वेक जैसे कोई चीज़ नहीं है। पाण्याखाली हवा असल्यामुळे तिच्या हालचालींमुळे या लाटा उसळतायत असाही अंदाज वर्तवला जातोय। वीरपड्डा के कुएं के बारे में न्यूज़ रिपोर्ट्स आ रहे थे, उसके आधार पे आज डिस्ट्रिक्ट जियोलॉजिस्ट की हमारी टीम ने वहाँ विजिट की है। उनके ध्यान पे जो प्राथमिक तथ्य आए हैं वो इस तरह के हैं कि वहाँ पे लोकल जगह पे किसी जगह पे पानी के नीचे एयर ट्रैप होने के कारण जैसे जैसे एयर में मूवमेंट होता है वैसे वैसे जो पानी की सतह है उस पर मूवमेंट देखा जाता है। प्राथमिक अभी यही हमारे ध्यान पे आया है। जो लोगों के मन में शंका थी कि इसमें कुछ सीस्मिक एक्टिविटी है या कोई भूकंप से रिलेटेड ये घटना है, उसके लिए हमने गुजरात में जहाँ सीस्मिक एक्टिविटी मेजर होती है वहाँ भी कुछ पाया था। पिछले 5-10 दिन में कोई भी अनयूजुअल घटना अभी तक उनके ध्यान पे आई नहीं है। इसलिए लोगों को किसी भी तरह की अफवाह से या किसी भी तरह की डर फैलाने वाली न्यूज़ है उससे दूर रहना चाहिए। एकूणच काय, हवेचा दाब आणि भूजल पातळी वाढल्यामुळे अंतर्गत झालेल्या हालचालींमुळे या लाटा उसळतायत असं तज्ज्ञ सांगतायत। यावर आणखी संशोधन सुद्धा केलं जाईल, तेव्हा नेमकं कारण समोर येईलच। पण तुर्तास तरी या घटनेमुळे लोकांच्या मनात गूढ कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले। MDH ने जेवण दरवेळी मजेदार। MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला। MDH ने जेवण दरवेळी मजेदार। MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे।